नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर डेली मार्केट व्लॉग. तर जिथं आपण बघतो की डेली मार्केटमध्ये काय मुवमेंट झाली तर आणि काय निफ्टी आणि सेन्सेक्सच्या मूव्ह राहिल्या. तर आपण जसं की काल बघितलं होतं की व्होलॅटिलिटी खूप ड्राईड अप होती आणि निफ्टीमध्ये एक अप्पर लेवलला रेजिस्टन्स बनलेला, जिथं आपण बघू शकत होतो की 25,900 आणि 26,000च्या कॉलमध्ये एक चांगला ओपन इंटरेस्ट बनला होता. त्याच्यामुळे मार्केटने त्या लेवल्सला रेजिस्टन्स खाऊन मार्केट आज 25,000 म्हणजे 50 डे EMA एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज झाले आहे. जवळपास 25,471च्या अराउंड. तर 25,471च्या अराउंड जेव्हा मार्केट क्लोज झाले आहे, तेव्हा आपण बघू शकतो की एक रेड कॅन्डल मार्केटने बनवली आणि ओपन होतानाच 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ओपन झालं. जिथं क्लिअरली आपण काल मार्केट डेटा जेव्हा बघितला होता त्यावेळेस सांगितलं होतं की 25,900 26,000 क्रॉस करणं आत्ताच्या घडीला मार्केटला थोडं कठीण आहे. जिथं आपण आज व्हॉलेटिलिटी इंडेक्समध्ये सर्ज बघू शकतो ड्यू टू मार्केट फॉल. तर जिथं की 13.29 व्हॉलेटिलिटी झालेली आहे, 13% वाढून 1.56 वाढलेली आहे व्हॉलेटिलिटी. आणि बघू शकता की व्हॉलेटिलिटी कॅन्डल्स इथं ग्रीन बनलेली आहे पूर्णपणे. तर जसं की आपण बघू शकतो की आज मार्केट 25,471 वर क्लोज झालेलं आहे. इथं खालच्या लेवलला 25,220 हा त्याचा सपोर्ट आहे आणि 25,436 म्हणजे 25,450 25,430च्या अराउंड एक सपोर्ट लेवल आहे. तिथनं जर मार्केट खाली स्लाइड झालं तर 25,220 ला टेस्ट करेल आणि 25,220च्या खाली जर मार्केट आज क्लोज झालं तर मार्केट 25,220च्या खाली जर क्लोज झालं तर मार्केट अजून लोअर साईडला जाण्याचे चान्सेस आहेत 25,000च्या खाली. तर जसं की आपण बघू शकता की ऑप्शन डेटा आता आपण बघू. ऑप्शन डेटानुसार मार्केट आता ॲट द मनी स्ट्राईक आहे 25,450. सिंथेटिक फ्युचर क्लोज झालंय 25,455ला. तर जिथं की बघू शकता की तुम्ही पुट ओपन इंटरेस्ट 500 मध्ये 79 लाख आहे आणि 98 लाख कॉल ओपन इंटरेस्ट आहे. तर वर खालच्या लेवल्सला बघा सपोर्ट आता तुम्हाला दिसणार नाही. 25,000च्या लेवलला 83 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्या खाली 25,300च्या लेवल्सला आपली 64 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लगेचच 25,500च्या लेवलला 99 लाख कॉल ओपन इंटरेस्ट वाढलेला. 25,600ला 1,36,00,000. 25,800ला 1,16,00,000. 26,000ला 1,73,00,000 असा ओपन इंटरेस्ट तुम्हाला दिसू शकतो. तर कॉल मधला ओपन इंटरेस्ट हा पुट मधल्या ओपन इंटरेस्ट पेक्षा जास्त असल्यामुळे मार्केट तुम्हाला अप्पर साईडला रेजिस्टन्स खाताना दिसेल. तर निफ्टी फिफ्टीचा आता चार्टनुसार जर सपोर्ट बघायचा म्हटलं तर 25,220 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हा तुमचा सपोर्ट असू शकतो. तर तुम्ही नेक्स्ट आता बघू आपण की ओपन इंटरेस्ट चेंज कसा झाला. ओपन इंटरेस्ट चेंज जर तुम्ही बघितलं तर 25,600 स्ट्राईकला आज 1,22,00,000 कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले आहेत. 25,500च्या कॉलला 85,00,000 कॉन्ट्रॅक्ट नवीन ओपन झालेले आहेत. तर 25,500 25,600 तुमचा नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल राहू शकतो. तर जिथं तुम्ही बघू शकता की मार्केट इथं रेजिस्टन्स खाईल, कारण की 85,00,000 आणि 1,22,00,000 म्हणजे 2,00,00,000च्या अराउंड दोन्ही स्ट्राईक प्राइसमध्ये कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले आहे. आता FIDIचा डेटा जर आपण बघितला तर FII तुमचे मीडियम बेरिश आहेत, मीडियम बेरिश आहेत इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शननुसार. प्रो क्लायंट मीडियम बेरिश आहेत इंडेक्स ऑप्शननुसार. क्लायंट जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत स्ट्रॉंग बुलिश आहेत कॉल ऑप्शन डेटानुसार. तर DIच इंडिसिसिव्ह आहेत. तुम्ही इथं बघू शकता की आपण कॉल पोझिशन्स ज्या आहेत त्या सगळ्या रिटेल इन्व्हेस्टर्सच्या आहेत, जिथं की त्यांना चांगला लॉस फेस करावा लागू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही ट्रेडिंग करत असताना सपोर्ट रेजिस्टन्स लेवल बघूनच ट्रेडिंग करत जा आणि ऑप्शन डेटा प्लस चार्ट डेटा असं दोन्ही प्रकारचा डेटा बघून मग ऑप्शन ट्रेडिंग करत जावं. नाहीतर तुम्ही अशा ट्रॅपमध्ये फसू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता की रिटेल इन्व्हेस्टर स्ट्रॉंग बुलिश आहे, म्हणजे त्यांनी खूप साऱ्या कॉल कॉन्ट्रॅक्ट ओपन म्हणजे बाय केलेले आहेत. तर त्याच्यानुसार त्यांना चांगल्या लॉसेसला
सामोरे जाण्याचे चान्सेस आहे. तर हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव सेफ इन्व्हेस्टिंग आणि एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊनच ट्रेडिंग करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डेली मार्केट अपडेटसाठी. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.